संत निरंकारी मंडळ ब्रँच चिखलीच्या वतीने या ठिकाणी आज हे भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। संत निरंकारी मंडळ ब्रँच चिखली 2014 पासून आपल्या चिखली शहरामध्ये दरवर्षी सातत्याने अखंडपणे हे रक्तदान शिबिर राबवित आलेले आहे। संत निरंकारी मंडळाचे अनेक उपक्रम आहेत, त्यामध्ये स्वच्छता अभियान आहे, वृक्ष लागवड म्हणजे वन्नेस वन, त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे जल स्वच्छता अभियान म्हणजे पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत तलाव नद्या हे स्वच्छता अभियान हे सुद्धा संत निरंकारी मंडळ दरवर्षी राबवते आहे। त्यासोबतच या ठिकाणी आध्यात्मिक जनजागृती, कोणताही भ्रम नाही, अंधश्रद्धा नाही, कर्मकांड नाही, यातून समाजाला बाहेर काढण्याचं कार्य हे संत निरंकारी मंडळ सातत्याने करत आहे। आज या ठिकाणी चिखली शहरातून सकाळी भव्य दिव्य रक्तदान जनजागृती रॅली, मोटरसायकल रॅली काढण्यात आली। शेकडो संत निरंकारी मंडळाच्या सेवादल माता भगिनींनी, महापुरुषांनी यामध्ये सहभाग घेतला आणि चिखलीच्या कानाकोपऱ्यातून जनजागृती करत सकाळी ठीक 9 वाजता या ठिकाणी या रक्तदान शिबिराची सुरुवात झाली। आणि या रक्तदान शिबिराच्या संकलनासाठी आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या पतपेढीची रक्तदान ब्लड बँकेची टीम, त्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून सुद्धा दुसरी एक टीम, अशा 2 टीम या ठिकाणी रक्त संकलनाचं काम अविरतपणे सकाळपासून करत आहे आणि याचं वेळ ही 4 पर्यंत सतत कंटिन्यू सुरू राहणार आहे। तर आपण या ठिकाणी आलात, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद करतो। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने चिखली भव्य दिव्य रक्तदान शिबिर हे राबवण्यात आलेलं आहे की रक्त नालियों में नहीं नाड़ियों में बहना चाहिए, हेच ब्रीद वाक्य आज निरंकारी मिशनचं आज मानवतेचा संदेश देऊन आज सेवादल रॅली ही भव्य चिखलीमध्ये मिरवण्यात आलेली आहे। धन्यवाद। धन्य निरंकारी। हे जे रक्तदान या ठिकाणी शिबिर घेण्यात आलेलं आहे, लाखो जनतेला या रक्तदानाचा या ठिकाणी फायदा होणार आहे काय? हे संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली शाखा चिखलीच्या वतीने आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रविवार 12 ऑक्टोबर आणि संत निरंकारी सत्संग भवन येथे आपण हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। तर या रक्तदानामध्ये असंख्य जे लोक आहेत त्यात सहभागी झालेले आहेत आणि हे रक्त जे भेटत नाहीत, काही ठिकाणी निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही असं रक्त जे मिळत नाहीत ते यामधून या शिबिरामधून या ठिकाणी मिळतं आणि ते एका ठिकाणी रक्त संकलित होऊन हवं त्यांना आपण रक्त डोनेट करू शकतो आणि हवी तेवढी आपण अजून रक्तदान सुद्धा वाढवू शकतो।